शासनाची सर्वात मोठी बातमी, भाजपची मोठी खेळी, शरद पवारांना सर्वात मोठा धक्का। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरच्या कागलमध्ये भाजपला मोठा झटका दिला आहे। कारण भाजपचे कागलचे नेते समरजित घाटगे यांना आपल्या पक्षात वळवण्यात शरद पवार गटाला यश मिळताना दिसत आहे। त्यामुळे भाजपकडून शरद पवार गटाला पोखरण्याचं काम सुरू झालं आहे। भाजप शरद पवार गटाकडून कागलचा वचपा काढणार का, ते देखील आगामी काळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे। कारण सांगलीत आज मोठ्या घडामोडींना वेग आला आहे। भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी सांगलीतील शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची भेट घेतली आहे। भाजपचे नेते तथा माजी मंत्री विनोद तावडे यांनी सांगलीच्या शिराळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली आहे। विनोद तावडे यांनी शिराळा येथे शिवाजीराव नाईक यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे। या भेटीमुळे राज्यात मोठी खळबळ सुरू झाली आहे। काही वर्षापूर्वीच माजी मंत्री आणि शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला। दरम्यान भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी आज शिवाजीराव नाईक यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली। या भेटीमुळे तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाल्या। शिवाजीराव नाईक हे भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।